जळगाव म्हणजे बघायला गेलं तर आदिवासी संस्कृती समोर येते। सातपुडा पर्वत रांगाला असलेलं खुशीत बसलेलं जळगाव। मात्र या जळगावाच्या सातपुडा पर्वत रांगाला ज्या पद्धतीने आधी श्रावण सुरू झाला त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने याच ठिकाणी जे आहे रानबाजी महोत्सव करण्यात आला। दुर्मिळ व आयुर्वेदिक असे असलेल्या या रानबाजी महोत्सवाला आज सुरुवात झालेली आहे। मायादेवी नगर याच ठिकाणी हा परिसरात हे पटांगणावर हे स्टॉल लावण्यात आले। साधारण या ठिकाणी आदिवासी संस्कृतीचं दर्शन व्हावं व आदिवासी संस्कृतीत असलेल्या विविध रानभाज्या याच ठिकाणी स्टॉलवर लावण्यात आलेला आहे। याच ठिकाणी संपूर्ण बघू शकतो की जळगावकर या रानबाजी महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना पाहायला मिळतात आहे। दुर्मिळ व औषधी गुणधर्म अशा रानभाज्या याच ठिकाणी आहे। या संदर्भात ज्यांनी आयोजन करण्यात आले कृषी अधिकारी आपल्यासोबत कुर्बान तडवी सर आहे। सर काय सांगणार, कशा पद्धतीचं हे आहे? नमस्कार। कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीनं आज रानबाजी महोत्सव आयोजित केलेला आहे। सातपुडाच्या पर्वतरांगासाठी अनौषधी गुणधर्म असलेल्या अशा रानभाज्यांचा हा मेळावा ओळख आणि पाककृती याच्या अनुषंगाने आहे। शहरी ग्राहकांना आपल्या इच्छा अनुषंगाने रानभाज्याची ओळख व्हावी आणि त्या रानभाज्या कशा बनवतात याच्यासाठी खास सोय म्हणून आपण QR कोड सुद्धा इथे दिलेला आहे। निश्चितच मी आपल्यामार्फत विनंती करतो की आपण अवश्य रानभाजीला भेट द्या, महोत्सवाला रानभाजीची ओळख करून घ्या आणि आपण सातपुडा पर्वतरांगांना जे उगवतो नॅचरली त्या रानभाजीचा आस्वाद घ्या। आमची आदिवासी संस्कृती सातपुडाच्या परिसरात असलेली ही सांगते की रानभाजी खा आणि क्लेशमुक्त रहा। आणि आज श्रावण मासाचा पहिला दिवस आहे, चांगला दिवस आहे। सगळ्यांनी रानभाजीचा निश्चितच आस्वाद घ्यावा। निश्चितच या ठिकाणी विविध प्रकारच्या भाज्या आहे। काही महिला वर्ग जे आहे या भाज्यांची माहिती घेताना पाहायला मिळतात आहे। साधारण वेगळ्या प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक याचं QR कोड लावण्यात आलेलं आहे। प्रत्येक AI टेक्नॉलॉजीमध्ये देखील या भाज्यांचं महत्त्व जे आहे ते या ठिकाणी उपलब्ध व्हावं। विशेष करून याच ठिकाणी जे आहे बेलाचं पान देखील या ठिकाणी उपलब्ध आहे। श्रावण मासानिमित्त या ठिकाणी बेल महत्त्वाचे असतात, पण ते पूजेला असो व ते जे औषध धर्मात आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। काही महिला आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार आपण या रानभाजी महोत्सवामध्ये पूर्ण शॉपिंग केलेली आहे, 2 पिशव्या घेऊन आपण शॉपिंग करतात आहे। रानभाजी महोत्सवाचे आम्ही खूप आभारी आहोत की वेगवेगळ्या विविध प्रकारच्या रानभाज्या इथे उपलब्ध करून दिल्या आहेत, जसं की फांगची भाजी, अळूची भाजी, तरोट्याची भाजी। तर या भाज्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। आयुर्वेदिक त्याचे उपयोग आहेत की जे आजकाल बऱ्याच जणांना माहिती नसतात आणि त्याचे उपयोगांसोबत आपण म्हणतो की रेसिपीज आता आजकाल त्या रेसिपीज आता कालबाह्य होत चालल्या आहेत। त्याच्यामुळे यांनी इथे रेसिपीजसुद्धा उपलब्ध करून दिल्यामुळे त्या बनवायला अतिशय सोप्या आहेत। त्याचप्रमाणे टेस्टिंगसाठीही अवेलेबल असल्यामुळे कोणती भाजी कशी लागणार आहे तेही कळतंय आणि मी तर म्हणेन टेस्टपेक्षा आरोग्याला ते फायदेकारक आहेत। म्हणून सगळ्यांनी या पालेभाज्या खरेदी करून त्याचा उपयोग नक्की घ्यावा। उपयोग घेतला? हो, आम्ही घेतला। निश्चितच याच ठिकाणी काही आदिवासी बांधव आहेत, त्यांच्याशी पण संवाद साधूया। काय सांगणार ताई, तुम्ही या ठिकाणी रानभाजी महोत्सव लावलेला आहे, पारंपरिक वेशभूषा देखील केलेली आहे। माझं नाव चांदनी बारेला, मी गारखेड्याला राहते। आम्हाला हे निसर्गाने दिलेलं हे एक वरदानच समजा। आमच्या सातपुड्याच्या पर्वतात जे लाभलेले आम्हाला जे भाजीपाला जे निसर्गाच्या पाण्यानं, देवबापाच्या पाण्यानं जे आम्हाला भेटतं ते आम्ही सगळं इथं आणलेलं आहे। आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि आम्ही स्वतः ह्या भाज्या ह्या मोसममध्ये आत्मसात करतो आणि बनवतो घरी। ताई, याच ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस उद्घाटन झालं एक गाणं देखील आदिवासींचं गायलेलं होतं, नेमकं कोणचं गाणं होतं आणि काय गुणगुणवत होते आपण? गाणं का देवा ते गाणं का? हां हां मागचं आदिवासी कहे रे हमके आदिवासी कहे, आदिवासी कहे रे हमके आदिवासी कहे, आमू बड़ा मरण्या रे आमू आदिवासी, आमू बड़ा मरण्या रे आमू आदिवासी। आदिवासी कहे रे हमके आदिवासी कहे, आदिवासी कहे रे हमके आदिवासी कहे, आमू बड़ा मरण्या रे आमू आदिवासी, आमू बड़ा मरण्या रे आमू आदिवासी। आमू नारने पीला रे आमू आदिवासी, आमू नारने पीला रे आमू आदिवासी। आदिवासी कहे रे हमके आदिवासी कहे, आदिवासी कहे रे हमके आदिवासी कहे, आमू बड़ा मरण्या रे आमू आदिवासी, आमू बड़ा मरण्या रे आमू आदिवासी। निश्चितच याच ठिकाणी बघायला गेलं तर आदिवासी जे गाणं आहे हे सादर करून देखील जे खरेदी वर्ग आहे त्यांचं देखील मन या ठिकाणी जिंकलेलं पाहायला मिळतात आहे। आणि हा आदिवासी भागातला दुर्मिळ भाज्यांचा महोत्सव हा खूप सुंदर आहे आणि अनेक लोक जळगावकर या ठिकाणी चांगला प्रतिसाद देताना पाहायला मिळतात आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।